श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तू ज्या गोष्टींसाठी चिंताग्रस्त आहेस त्या गोष्टींसाठी माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या समस्येचे निराकरण करणारे आशीर्वाद आता तुझ्या मार्गात येत आहे. तुझी चिंता दूर व्हावी म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत देण्यात आला आहे. याला पुढील 5 मिनिटे ऐकत राहा. तुमच्या जीवनातून ते संघर्ष, ते दुःख आणि ते कलह काहीसे नाहीसे करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल, अगदी त्या क्षणाला तुम्ही अनुभव करण्यास सुरुवात कराल की तुमच्या आयुष्यातून कित्येक समस्या समाप्त करणारे आशीर्वाद देव तुम्हाला पाठवत आहेत. चिंतित राहू नका, आनंदी राहा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना ज्या क्षणाला तुमच्या मनात जागृत होते तेव्हा अधिक कार्य तुम्हाला होताना दिसून येतात. अधिक यश तुम्हाला प्राप्त होताना दिसून येते. देव म्हणतात, भिवू नकोस बाळा, माझा आशीर्वाद तुझे कल्याण करेल. देव म्हणतात, बाळा, आज रात्रीतून तुझे भाग्य परिवर्तन करणारा काहीसा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे. तुझ्या चिंता समाप्त होताना दिसून येऊ लागेल. तुला प्रचिती येईल, कारण मी तुझ्या दिशेने आशीर्वाद पाठवत आहे. तुझे ते शत्रू आज बिनधास्त आहेत. तुझ्यावर कट, कारस्थान रचणे सुरू आहे. तुला वेदना देण्याची ते योजना करत आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की तुझा सर्वात मोठा देव तुझ्या सोबत आहे. त्या कठीण प्रसंगांना तुझ्यापर्यंत येऊ न देण्याचे कार्य तुझा देव करत आहे. मी त्या प्रत्येक ठिकाणी तुला यश, आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा आशीर्वाद देतो. ज्या ठिकाणी तुला कठीण वाटत आहे, मी तुला आज सांगू इच्छितो की तुझ्यासाठी येणारा काळ सुखांनी, आनंदाने भरलेला काळ आहे. परिस्थिती कितीही विपरीत दिसत असली तरीही शांत राहा. देवाचे स्मरण करा. आपल्या मनोमन इच्छा करा की सर्व काही चांगलंच होणार आहे. तुमच्या वेदना जळून जातील, तुमचे दुःख थांबेल आणि तुमच्या यातना संपतील. देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात. देवांची इच्छा आहे की तुमच्यासाठी ते कार्य घडावे, ज्यामुळे तुम्हाला अधिक आनंदाची प्राप्ती व्हावी. कृपया या संदेशाला टाळून कुठेही पुढे जाऊ नका, कारण हा तुमच्यासाठीच निर्माण केला आहे. लवकरच तुझे त्रास आणि निराशेतून सुटका करण्याची वेळ येत आहे. देव म्हणतो, माझ्या मुला, तू माझ्या दृष्टीने नीतिमान आहेस. हे तुझ्या आतून तुला माहीत आहे. तुझी जाणण्याची वेळ आली आहे. तुमची चूक नाही. तुमचे हृदय तुम्हाला दोषी ठरवू शकते, परंतु तुमचा देव नाही. मी तुमच्या हृदयापेक्षा मोठा आहे आणि मला सर्व गोष्टी माहीत आहेत. तुमच्या हृदयाला मोकळे करा आणि तुमची प्रार्थना मला दाखवा. मला सांगा, माझ्यापुढे म्हणा आणि अपयशाचे दरवाजे कायमचे बंद होतील. तुमच्या समस्या नष्ट होऊ लागतील. तुम्हाला देवाकडून क्षमा हवी आहे, तीही प्राप्त होईल. नवीन परिवर्तन प्रक्रियेत तुम्ही सहभागी होऊ इच्छिता, तर तुमच्यासाठी नवीन परिवर्तन येत आहे. जे परिवर्तन तुमच्यासाठी सुखाचे, आनंदाचे असेल. तुमची जी काही परिस्थिती आहे त्यातून तुम्हाला बदल हवे आहेत. जे सकारात्मक हवे आहेत
त्यासाठी सज्ज व्हा. देव तुम्हाला मदत करण्यासाठी कुठलाही मार्ग निवडू शकतात. तुमच्या दिशेने, कोणत्याही दिशेने तुमच्याकडे यश येत आहे ते स्वीकार करा, कारण ते देव तुमच्यापर्यंत पाठवत आहेत. देव तुमच्या अंतःकरणातून सर्व काही वाईट काढून टाकून तुम्हाला शुद्ध, पवित्र करत आहे. त्यासाठी तयार व्हा. आजपर्यंत कित्येक जणांनी तुमची फसवणूक केली आहे. खूप काही काळापर्यंत तुम्हाला काही ठिकाणी अंधारात देखील ठेवले आहे. पण आता मात्र ते शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. तुमच्यासाठी आता प्रकाशाची ती दिशा उघडल्या जात आहे, कारण देव तुम्हाला साथ देत आहेत. जेव्हा तुम्ही देवाच्या प्रकाशाने परिपूर्ण होऊ इच्छिता, त्या शांततेत राहू इच्छिता, तो समजूतदारपणा दाखवू इच्छिता, तेव्हा देव तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडतात. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय आता अशा सुंदर अवस्थेत पोहोचणार आहात, कारण देव तुम्हाला साथ देत आहेत. देव म्हणतात, तुझ्या भविष्याची चिंता करू नको. सर्व काही चांगलेच होणार आहे. सर्व काही सुख येणार आहे. त्या सुखाचे स्वागत करण्यासाठी तयार हो, उत्सुक हो. तुझी परिस्थिती बदलणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक क्षणाला चांगुलपणात मी बदल करत आहे आणि तुझ्यासाठी माझे आशीर्वाद हे कायम स्वरूपाचे येत आहेत. तुमच्या जीवनात ते वाढणार आहे जे तुम्हाला हवे आहे. मग तो पैसा असो, तुमचा आनंद असो, तुम्ही निर्माण केलेल्या चांगल्या वस्तू असोत, किंवा तुम्हाला आवडती एखादी गोष्ट असो, ते वाढेल. आणि काही गोष्टी कमी होतील जे तुम्हाला त्रास आहेत, ज्या गोष्टी त्रासदायक आहेत, ज्या नात्यांमुळे तुम्हाला द्वेष आणि खूप काही त्रासाला सामना करावा लागतो, असे काही त्रास तुमच्याजवळून काढून घेण्यात येत आहेत. तुम्ही कधीही तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टींना जास्त प्रतिसाद देऊ नका, जास्त मूल्य देऊ नका. तसेच तुम्हाला न आवडणाऱ्या लोकांनाही जास्त प्रतिसाद देऊ नका आणि ते तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये. म्हणून तुम्ही माझ्याकडे जी प्रार्थना करत आहात ती मी मान्य करत आहे, कारण प्रत्येकाने आपले आयुष्य कसे जगावे, त्याला कोणते वळण द्यावे आणि कशा प्रकारे पुढे जावे हे त्याचेच तो ठरवत असतो. त्यामुळे तुमच्याही आयुष्यातून असे त्रासदायक लोक काढून टाकण्यात देव तुम्हाला मदत करणार आहे. तुमच्या घरात विपुलता, धनधान्य, खूप काही सुख देण्यात येत आहे. देव म्हणतात, तू केलेली कर्म मी पाहत आहे. मला माहीत आहे की तुझे स्वप्नही मोठे आहे. ते स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे. मागील काही कठीण प्रसंगामुळे तुम्ही बेचैन झाला आहात, पण आता ती वेळ संपली आहे. ते सर्व काही मागील काळात, मागील वर्षात संपले आहे. आता इथून पुढे नवीन वर्षात तुम्ही आनंद प्राप्त करणार आहात. तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब देवाच्या आशीर्वादाने आणि देवाच्या चांगुलपणाने भरल्या जाणार आहात. आता तुमच्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतील. तुम्हाला ज्या गोष्टींमुळे त्रास झाला आहे त्या तुमच्याजवळून काढून घेण्यात येणार आहेत. तुम्ही भाग्यशाली आहात. या संदेशाला तुम्ही संपूर्ण ऐकले आहे. तुमच्या जीवनात आता ज्या ठिकाणी तुम्हाला अंधार वाटत आहे त्या ठिकाणी देवाचा प्रकाश जो दिव्य आहे, तेजस्वी आहे, तो येत आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. स्वामी कृपेने तुम्ही तेही प्राप्त कराल जे तुमच्यासाठी अशक्य वाटत आहे. स्वामी माऊलीचा दिव्य पवित्र आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमची समस्या नष्ट हो, तुमचे कल्याण हो. स्वामी माऊली तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना सुखाने आनंदाने ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.